नमस्कार सगळ्यांना. माझ्या मंजित किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज कुरडई कशी करायची हे तुम्हाला मी सांगते. त्याच्यासाठी बॉम्बे रवा घ्या 1 किलो. बॉम्बे रवा 1 किलो घ्यायचा आणि तो 4 दिवस भिजत ठेवायचा. 4 दिवस भिजत ठेवायचा आणि सकाळ संध्याकाळ त्याचं पाणी रोज चेंज करायचं. असं भांड्यामध्ये भिजत ठेवायचं 4 दिवस. वरती ते डेली पाणी चेंज करायचं. त्याचं वरती लाल लाल पाणी येतं ते रोजच्या रोज चेंज करायचं. रात्रीच आपण हा चीक गाळला आहे. चाळणीमध्ये गाळा किंवा मळमलचा कपडा घेऊन तुम्ही गाळू शकता. रात्रभर असा ठेवलेला आहे. तर चीक बघा कसं झालं आहे, पांढरा शुभ्र झाला आहे. आता हा चीक मी मेजून घेतला आहे. हा 2.5 तांबे भरला आहे. तुमचा किती चीक पडतो त्याच्यानुसार तुम्ही पाणी घ्यायचं. त्याच्या अर्धं पाणी घ्यायचं. मी ह्या तांब्याने मापून घेतलेलं आहे, म्हणजे अंदाज बरोबर कळतो. तुम्ही पातेल्याने पण घेऊ शकता, पण पातेल्याचा अंदाज लवकर कळत नाही म्हणून मी तांब्यानेच मेजून घेतला आहे चीक. तर माझा हा 2.5 तांबे असा चीक भरला आहे. तर त्याच्या निम्म मी पाणी घालणार आहे. चला आपण 2.5 तांबे पाणी आपण पातेलं मोठं ठेवलं आहे. तर बघा एक, अडीच आहे तर 1.5च्या थोडंसं 1 ग्लास वरती एवढं पाण्याचा अंदाज घ्यायचा. आणि एका तांब्याला तुम्ही मीठ कसं खारट लागतं कमी जास्त, तर मी 1 तांब्याला 1च चमचा मीठ वापरते. ह्याच्यामध्ये तुम्ही तीळ घालू शकता, जिरं घालू शकता. मी काहीही घालणार नाही. हे बघा आपलं टेबलस्पून 1 2 2.5 एवढंच घालायचं. तीळ घातलेलं नाही आहे मी, जिरं घातलेलं नाही. तीळ घातले की थोडासा त्याचा काळपट कलर होतो म्हणून मी तीळ वापरत नाही. उकळले ऑलरेडीच मी गरम करून घेतलं होतं पाणी, त्यामुळे लवकर उकळले पाणी. चांगली उकळी द्यायची आणि थोडासा गॅस बारीक करायचा. आणि चीक काढले ना हळूहळू एका धारेने ओतायचा, म्हणजे गाठी होणार नाहीत. गॅस बारीकच ठेवायचा. तुम्ही म्हणाल गॅस बारीक ठेवला की गाठी होतात. नाही, गाठी जरी झाल्या तरी त्या सुटतात त्याच्यामध्ये. गॅस मोठा केला आहे ना थोडा. पीठ घट्ट होतं आहे. नाही बघा असं व्हायला लागली. गाठी होत नाही, गाठी सुटतात ते. हे बघा पीठ घट्ट व्हायला लागले. छान एकजीव करून घ्या. हे बघा पीठ एकजीव छान झाले, बिलकुल गाठी नाही झालेले आहे बघा. आणि त्याचा कलर रंग पण बदलतोय. अजिबात गाठ झालेली नाही. पीठ शिजून असं तयार होतं. थोडं पाण्याचा हात घ्यायचा आणि बघा पीठ शिजलेलं कसं कळतं. म्हणतात बऱ्याच जणांना समजत नाही, तर आपल्या हाताला ते पीठ लागतंय का नाही बघायचं. आपल्या हाताला जर ते पीठ नाही लागलं तर आपलं एकदम शिजलेलं आहे असं समजायचं. आणि त्या पिठाची शायनिंग एक वेगळीच येते. आपलं पीठ शिजलेलं आहे. आपण आता कुरड्या घालायला घेऊया. मी 4 दिवस रवा भिजवून 4थ्या दिवशी त्याचा चीक काढला. चीक काढल्यानंतर छान शिजवला. शिजवल्यानंतर त्याच्या कुरड्या आहे बघा किती सुंदर होतं ते. हे बघा. आणि लगेच तुम्ही ह्याला उचलू, हे बघा उचलता पण येतात. त्या कुरड्या वाळलेल्या आहेत. हे बघा वाळून अशा झालेत. तुम्हाला वाटतील छोटे आहेत, तर आता आपण तेल गरम करायला ठेवले, तळून बघूया.
पूर्ण एक एक तार वेगळी होती. छान फुलतात आहेत कुरडई. हे बघा आपल्या कुरडई तळून तयार आहेत. तर हे बघा ह्या अशा होतात. तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरामध्ये कुरडई ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट मला नक्की करा. तुम्ही घरी बनवून बघा म्हणते मी. बघा, धन्यवाद.